मित्रांनो नमस्कार. बऱ्याच दिवसानंतर एका मुलाखतीचा योग आला. आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत हेरम कुलकर्णी. तसं नाव तुम्हाला फार माहिती असेल, स्क्रीनवर कमी येणारा माणूस आहे, पण तो लिखाणात बऱ्यापैकी गाजणारा मनुष्य आहे आणि कुठलीही भीडभाड न ठेवता कुठल्याही विषयावर अतिशय स्पष्ट मतं असणारी जी माणसं आहेत त्यामध्ये हेरम कुलकर्णी येतात. आज हेरम अकोल्यात होता म्हणून मी सहज फोन आला. मी म्हटलं बाबा इकडे यायचं आहे, आपल्याला भेटायचं आहे. म्हणून हेरमजी मुद्दाम इथं आले आणि आपण त्या संदर्भामध्ये मी म्हटलं मग आज मोका सुद्धा घेतला पाहिजे मुलाखतीचा. नाहीतर तसा काय तो पकडी येत नाही, सगळं नुसतं फिरत असतो सगळीकडे. तर हेरम भाऊ, गोष्ट अशी आहे की प्रथम तुमचा खरं म्हटलं म्हणजे परिचय करून देणं मला गरजेचं आहे. तुमचा असा एक स्तंभ लेखक, खूप चांगला आणि कुठल्याही विषयावर सगळ्यात महत्त्वाचा आणि बिनधास्त स्तंभ लेखन हे त्यांचं हे आहे. त्याच्यानंतर सध्याच्या घडीला हे विधवा महिला आहे. त्याच्यानंतर मग जवळपास अनेक विषयांवर त्यांचं लिखाण चालतं. दारूबंदीच्या विषयामध्ये ते खूप हिरिरीने सातत्याने भाग घेत राहतात. राजकीय घराणेशाहीच्या संदर्भामध्ये त्यांचा अभ्यास खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. तर त्याच्यामुळे असा एक व्हर्साटाईल माणूस जो खरं म्हटलं म्हणजे सुखाची नोकरी सोडून दिली प्राध्यापकाची आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये उपद्व्यापी कामात शिरणारा उपद्व्यापी माणूस असा त्याचा परिचय करून दिला तरी मला असं वाटतं हेरमला काही राग येणार नाही. तर हेरम मला एक साधं सर सांगा, सध्याच्या घडीला तुम्ही जे काही करताय विधवा महिलांच्या संदर्भामध्ये, याच्यामध्ये पर्टिक्युलर या विषयात तुम्ही कसे काय केला? कोरोनामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 1.5 लाख मृत्यू झाले आणि त्याच्यामध्ये 60% पुरुष होते, म्हणजे 90,000 महिला विधवा झाल्या. आणि तेव्हा मला हा प्रश्न क्लिक झाला जेव्हा ज्या कुटुंबांना भेटी देताना की या विधवांचं दुःख समजून घेतलं पाहिजे. आणि शेतकरी संघटनांच्या या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा शेतकरी आत्महत्यांच्या वेळी त्या कुटुंबांचं काय होतं याच्याबद्दलचे जे काही अभ्यास येत गेले त्याच्यातून मला या प्रश्नाची दाहकता लक्षात आली. आणि आपल्या व्यक्तिगत स्तरावर पण आपण ज्या कुटुंबांशी संबंधित असतो तुम्ही त्याचा थोडासा अभ्यास केला तर भारतामध्ये 2011च्या जनगणनेमध्ये जवळजवळ 7 कोटी विधवा महिला आहेत एकत्र आणि महाराष्ट्रामध्ये ती संख्या 54 लाख आहे. अच्छा. हां, 54 लाखांपैकी शेतकरी महिला ती संख्या नक्कीच मोठी असणार. म्हणजे आतापर्यंत जे 49,000 आत्महत्या झाल्या तर 49,000 विधवा तर अगदी नक्कीच. त्यातल्या 49,000 पैकी माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 40,000 तर आमच्या विदर्भातले असतील. आणि त्यामुळं विधवांचं दुःख हे बहुआयामी दुर्दैवानं आहे. कारण एकतर समाजामध्ये आपण एकतर स्त्रियांना कमी दर्जाची वागणूक देतो आणि त्यातही परत कुटुंब व्यवस्थेमधली ती विधवा, तिला पुन्हा तो प्रॉपर्टीचा हक्क सासरचे लोक नाकारतात आणि बालविवाह झाल्यामुळे तिचं व्यक्तिमत्वाचं सक्षमीकरण झालेलं नसतं, शिक्षणही फारसं नसतं, तिला पंचायत समितीत असेल फरकही कळत नाही. आणि अशा या एकल महिलांचा जेव्हा मला प्रश्न लक्षात आला तेव्हा असं वाटलं की यांच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि मग मी पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या NGOंना एकत्र करून जो 80 तालुक्यात आता सध्या काम करतोय आणि त्या महिलांचं संघटन करणं, त्यांना आधार देणं, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या प्रश्नावर काम करणं, आरोग्याचं काम करणं, त्या महिलांच्या रोजगारासाठी काम करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं पुनर्विवाहावर काम करणं. तर 40 लग्न आम्ही आतापर्यंत त्या महिलांची केली आणि रोजगार उभे केलेत. आणि त्या महिलांचं संघटन करून सरकारने एक पॉलिसी त्या एकल महिलांच्या प्रश्नावर केली पाहिजे असा एक प्रयत्न आम्ही सध्या चालू आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मी तुम्ही जे महिलांचं संदर्भामध्ये सांगितलं की त्यांना फारसं एक्सपोजर नसतं, माहिती नसतं, मी तुम्हाला एक अगदी माझा घडलेला अनुभव सध्या सांगतो. त्या दिवशी टिकेत इथं आले होते, त्यांचा कार्यक्रम होता. एक शेतकरी आमचा तिथे उपोषणाला बसला होता. टिकेतांना घेऊन आम्ही तिथे गेलो. टिकेतांनी त्यांना सांगितली बाबा तू उपोषण कशाला करतोय, कुठे कुणासमोर करतोय. मी त्याला सांगितलं त्या उपोषणकर्त्याला की म्हटलं बाबा महात्मा गांधींनी सुद्धा या देशामध्ये उपोषणानेच क्रांती केली, पण जेव्हा ते उपोषण करायचे त्यावेळेला समोर इंग्रज जरी असले तरी त्यांच्या नैतिकता शिल्लक होती, त्यामुळे त्याचा काहीतरी परिणाम व्हायचा आणि त्याचा होत. आता तू जे लोकांच्या जवळ उपोषण करतोय हे म्हणजे सगळे बेशरमपणाचे म्हणजे काय म्हणतो हे करून बसलेले लोक आहेत. त्याच्यामुळे यांना हे तर वाढ बघतील की चांगला उपोषण करतो मरू दिले का. तर म्हटलं तुम्ही उपोषण तर हे सगळं चालू असताना तुम्हाला गमत वाटेल तिथे एक महिला आली आणि ती सांगायला लागली जेव्हा गठ्ठा दिला कागदाचा आणि हे साहेब असं आहे तसं आहे, माझं काम होत नाही. एकदम ग्रामीण खेडूत महिला होती बिचारी. म्हटलं काय काम आहे म्हणजे काय, काही नाही माझं ते पेन हे होतोय थांबून गेलो. तर काय केलं होतं आम्ही त्या उपोषण करत होतो, मी त्या डेप्युटी कलेक्टरला बोलावून घेतलं होतं की म्हटलं तुमचं काय आहे येतं घेतलं का वगैरे. त्या डेप्युटी कलेक्टर तिथं बसलाच होता. तर मी त्याला घेतलं आणि ते कागद त्याच्याकडे दिलं. म्हटलं जरा बघा काय झालंय कशासाठी. त्यांनी ते सगळं लगेच बघितलं. सगळे काही नाही म्हणे, फक्त यांच्या आधार कार्डाचा आणि KYCचा थोडा बहुत काही प्रॉब्लेम आहे, एक 5 मिनिटात मी सॉल्व्ह करतो. म्हणजे जो प्रॉब्लेम 5 मिनिटात सॉल्व्ह करता येऊ शकतो ती महिला 3 महिने झाले
ती म्हणे मी रोज या जाते, मला ते इथून ढकलतात तिथं ढकलतात. म्हणजे इतकं गंभीर विषय या सगळ्या संदर्भामध्ये महिलांचं कसं झालेलं आहे की हा सगळा कशामुळे आला आहे, कारण शिक्षण नाही, एक्सपोजर नाही, त्याचा जो निघालेला विषय. आणि मला फार आनंद वाटला की तुम्ही अशा सगळ्या संदर्भामध्ये कामं करता आणि मदत करायचा त्यांना प्रयत्न करता. तर बरं, आणि त्याच्यानंतर तुम्ही दारूच्या संदर्भात मग काही बोलले, तर त्याच्या ती दारूबंदीच्या ह्याच्यामध्ये की दारुड्यांची दारू सोडवण्यात म्हणजे कशात काम करता? मी अवैध दारू जी आहे ग्रामीण भागातली त्याच्यावर काम करतो. म्हणजे लायसन्सची दारू बंद करायला आता ते आडवी बाटली उभी बाटली बराच संघर्ष आहे ना, आहे तो. पण मग माझं असं निरीक्षण आहे की महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये समजा एखाद्या तालुक्यात 5 लायसन्सची दुकानं असतील तर तालुक्यातल्या प्रत्येक गावात दारू मिळते, अशाची परिस्थिती. मोठ्या प्रमाणावर दारू वाढलेली. म्हणजे मगाशी मी वाशिम मध्ये होतो तर त्या गावातले लोक सांगत होते की कोरोना नंतर दारू वाढली ग्रामीण. आणि रात्री एका गावामध्ये सगळ्यात पहिले दारूचीच उघडली ना, उघडली. येस. आणि हातभट्टीत म्हणजे आता अवैध दारू म्हणजे आता हातभट्टीची दारू नाही तर देशी दारूच्या दुकानातून खोके प्रत्येक गावामध्ये म्हणजे एक वेळेला दुकान लावता, म्हणजे अधिकृत दुकान न लावता त्याचाच माल इकडे विकायचा, खोकेच्या खोके जातात. आणि ती सिस्टीम रेशनपेक्षा भारी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठे लेट होणार नाही, उशीर होणार नाही, या पद्धतीने होणार नाही. तर त्याच्यामुळे माणसं जी मरतायत, मी मध्यंतरी एकदा असं म्हटलं की एखाद्या युद्धात जितकी माणसं मरत नसतील तितकी अवैध दारूने माणसं मेलेली ग्रामीण भागामधली. म्हणजे एक उदाहरण सांगतो की किनवटला एका झोपडपट्टीमध्ये मी गेलो होतो. अण्णाभाऊ साठे नावाची झोपडपट्टी आहे एसटी स्टँडच्या मागं. तर एका मुलाने मला पॅडवर एक यादी लिहिलेली दाखवली. तर मी त्याला म्हटलं काय हे नेमकं, तर तो म्हटलं माझ्या वस्तीमध्ये 5 वर्षामध्ये 54 माणसं दारूने मेलेली. बापरे. आता हे जर प्रत्येक गावातलं मोजलं, माझ्या गावची एक झोपडपट्टी आहे, त्या झोपडपट्टीमध्ये मी 398 कुटुंबांचा सर्वे केला तर 5 वर्षामध्ये 23 माणसं मिळली. तर असं जर गावागावाचं जर काढलं तर दारूने एक तर कार्यक्षमता गेलेली आहे, दारूने महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत, दारूने तरुण मुलांमध्ये नैराश्याला एक वेगळं वळण लागले, आत्महत्या वाढल्या. पण मग त्या दारुड्याची दारू सोडवण्यासाठी तुम्ही काम करता की जे दारू तिथं अवैध सप्लाय झाली पाहिजे म्हणून काम करता? त्याच्यावर काम करतो. अवैध सप्लाय जो आहे म्हणजे समजा मला काय म्हणायचं, अवैध सप्लाय बंद करणे याचा अर्थ सरकारी रेव्हेन्यू जो आहे तो जो तिथं बुडत असतो. तर तुम्हाला असं वाटत नाही का की हा जो सरकारी रेव्हेन्यू मुळामध्ये खरंच आहे की तुम्ही जो काम करताय तुमचा पैसा आला कुठून याला महत्व आहे. तुमचा अवैध मार्गाने आलेला पैसा असेल घरामध्ये तर ते म्हणतात ना की पाप से आया हुआ पैसा हाताला फोड के बाहेर निघता आहे, त्याच्यातला विषय आहे. नाही, कष्टकऱ्यांची दारूचं तो आपण एक वेगळा विषय करू. माझा म्हणणं कसं आहे तुम्ही लक्षात घ्या, मुळामध्ये दारू कशाला चालू केली पाहिजे हाच इथून माझा प्रश्न आहे. सरकारनेच आता तुम्ही बघितलाय की दारूच्या भारतामध्ये जगामध्ये सगळ्यात महाग दारू कुठे मिळते माहिती का तुम्हाला? महाराष्ट्रात सगळ्यात महाग दारू आहे. आत्ताच एवढं त्यांनी रेव्हेन्यू वगैरे वाढवून टाकलेलं आहे. म्हणजे एखाद्या वेळेस सांगायचं म्हणजे एखादा ब्रँड जर विदर्भामध्ये दिल्लीमध्ये 1500 रुपयात मिळत असेल तर तो महाराष्ट्रामध्ये 3000 मिळतो, 4000 मिळतो. इतकी बेकार परिस्थिती आहे. आणि म्हणजे हे राज्यात केवळ दारूवर चालतंय अशा ती परिस्थिती आहे. आता तुम्हाला बहुतेक माहिती असेल की शेतकरी संघटनेमध्ये मी असताना मी त्यांचा ते म्हणजे देशी दारू दुकानबंदी हटाव आंदोलन होतं. मी एका दिवसामध्ये 6 दारूची दुकानं जाऊन तोडून टाकली, 6 एका दिवसात झटक्यात. आणि ते आम्ही फार अभिनव आंदोलन करायचो की जायचं तिथं गावात चक्कर मारायचं आणि तिथं ते तुम्हाला माहिती आहे ते आडवी बाटली उभी बाटली. तर ज्या गावाने ऑलरेडी आम्हाला दारू दुकान नको असा ठराव पाठवला अशी आम्ही गावं नेमकी शोधून काढली. मग त्याच्यानंतर तिथं गेलो आम्ही आणि गावकऱ्यांना विनंती केली की तुम्ही तर ठराव केलेला करत नाहीत पण शासनाला फार बिचारे कामं आहेत, पोलिसांना फार कामं असतात, त्याच्यामुळे तुमचं दुकान बंद झालेलं नाही, तर चला आपण स्वतःहून ती बंद करूया. आम्ही त्या बायकांना घ्यायचो, त्यांचा शिवार फेरी काढायची. त्याच्यानंतर शाळेमध्ये जायचं, शाळेची घंटी वाजवायची, शाळेतली सगळी पोरं घंटी वाजली की बाहेर यायची, बारकी पोरं सगळी. आता गावातलं शाळा म्हणजे तुम्हाला माहिती आहे 4था 5वा वर्गापर्यंत. मग ती बारकी पोरं घ्यायची आणि ती जाऊन त्या दारू दुकान घेऊन जायची. काय आपल्याला दारू दुकान पाहिजे का, दारू बंद करे, हो चला तोडा. मग ते लहान पोरं दारूची दुकानं तोडायची, आम्ही आपलं नुसतं बघत राहायचो. पोलीस काहीही करू शकत नव्हती. अशी 6 दुकानं एका दिवसात आम्ही सकाळपासून संध्याकाळी टिपून फोडली. ते पोलीस पण आमचा अघोषित कार्यक्रम होता, त्याच्यामुळे आम्ही कुठे जात होतो पोलिसांना कळतच नव्हतं की इथून आले तर गेले कुठं. आता आंदोलन उभी राहत नाही. हा, तर अशी हा आंदोलन आणि करताना आम्ही ती आंदोलन अशीच केली की तिथं कुठेही मारामारी झाली नाही. फक्त ती दारूची दुकानं अशी तोडून टाकली की तिथं पूर्ण तोडून टाकली, नष्ट करून टाकली आणि तिथं आम्ही हुतुतुचं ग्राउंड टाकून दिलं. आजचे कलसे या हुतुतू केले नाही का.
परंतु तुम्हाला गंमत सांगतो की त्याच्यानंतर त्या गावामध्ये पुन्हा दारूचं दुकान चालू केलं गेलं, अलग लक्षात, आणि पूर्वीपेक्षा जास्त दारू विकला जाते. दारूचा संबंध मला असं वाटतं की हे जे म्हणजे लोकांवर एक तर दोन गोष्टी आहेत, एक तर टेन्शन बिन्शन एक, आणि फुकटचे पैसे मिळतात तेही आहे. राजकारणी लोक दारूला पैसे देतात हे त्याच्यामध्ये आहेत कारण. परंतु मला तरी असं वाटतं की दारू ही कशी वाईट आहे ही त्याला जर समजून सांगायचं असेल तर समुपदेशन, आणि त्या माणसाला ज्याला सतत काय माहिती नाही, त्याला दारू प्यायला वेळच मिळत नाही, त्याला आठवणच येत नाही. रिकामं डोकं असलं आणि गावकऱ्यातले टाळकरी लोक असले की ते दारू प्यायला संध्याकाळी बसतात. पण सहज उपलब्धता हे पण दारू सहज उपलब्धता आहे. म्हणजे कसं आहे की समजा दारू उपलब्धच नसली तर तो पिणारच नाही. म्हणजे चहाचं दुकान समजा जवळचं बंद आहे, आपण म्हणतो नको जाऊ दे नंतर घेऊ चहा. इथे कसं होतं की आज रात्री पहाटे दारू मिळते, गावामध्ये 24 तास दारू उपलब्ध आहे. त्याच्यामुळे दारुड्यांची, आणि काय झालंय की सरकारने पूर्वी 10 वाजता दुकान उघडण्याचा नियम होता, तो सकाळी 8 वाजता केला. म्हणजे पूर्वी कामगार आल्यावर दारू प्यायचे, आता जातानाच दारू. हे सरकार बिचार लोकांच्या सेवेसाठी सकाळी, अहो तुम्ही असं आश्चर्य वाटू देऊ नका की लोकांची काही दिवसानंतर मागणी की सकाळी 6ला उघडा, कारण आम्हाला चहा किंवा दारू प्यायची असते, तर ते सकाळी चहा न पिता आता आम्ही थंडा चहा पिणार. पण तरुणाई पूर्ण म्हणजे अपघातांचं प्रमाण प्रचंड वाढले, महिलांवरचे अत्याचार वाढले, कार्यक्षमता खलास झाली पूर्ण, आणि आज महिला काम करतायत, अनेक पुरुष फक्त त्या पैशावर त्या बायकांच्या हातात. आठवड्यातून 2 दिवस पुरुष काम करतात. कशासाठी? ते दारूसाठी पैसा मिळावा एक, आणि दुसरी गोष्ट मोबाईल चार्ज करता यावा, गाडीमध्ये पेट्रोल टाकता. कामच करायची, बायका कामं करतात, खायला सरकार देतं, अलग लक्षात. प्रत्येकाच्या घरामध्ये 5 किलो धान्य मिळतं मोफतचं, कामं करायची गरज काय? त्यामुळे कार्यक्षमता गेली आणि कार्यक्षमता. आणि अनेक जगातल्या अभ्यासात सांगतात की दारूतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा सरकारला दारूतून प्रश्न सोडवण्यासाठी जास्त खर्च. हो, हे हॉस्पिटलमध्ये जे काही शंका आहे तेच आहे ना विषय. परंतु आता सरकारने जर ठरवून टाकलं असेल की दारू विकून माफियाकडून पैसा खायचा, अलग लक्षात. कसं आहे याच्यामध्ये की दारूची दुकानं वाटताना तो पैसा मंत्र्यांना मिळतो. एक लक्षात घ्या, सरकारला सरकारच्या तिजोरीमध्ये जाणाऱ्या पैशापेक्षा खिशात किती पैसा जातो हा महत्वाचा आहे. आता हे जे 328 लायसन वाटले, त्या लायसनच्या फी पेक्षा ते लायसन कुणाला दिले? सगळ्या राजकीय नेत्यांना. मग त्याचं डिलिंग काय ते स्पष्ट आहे. हो, तुम्ही लायसनची गोष्ट करता, आजच वर्तमानपत्रात बातमी वाचली, सरकारने आता म्हणजे 10,000 म्हणजे हे वाढवणार, म्हणजे मेडिकलच्या सीट्स वाढवणार 10,000. बापरे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ सरकारला हे माहिती आहे की लोक एवढी आजारी पडणार आहेत, अलग लक्षात, त्याच्या एवढे डॉक्टर लागणार आहेत. आणि तिसरी गोष्ट कसं आहे माहिती आहे का, की याला एक समजून घ्या की शेवटी कुठलाही मनुष्य किती आजारी असला डायरेक्ट मेडिकलच्या दुकानात जात नाही, तो शेवटी थ्रू डॉक्टरच जाणार. म्हणजे ते औषध लिहिण्यासाठी कोणीतरी दलाल मध्ये हवा. तर आणि हे याचा अर्थ कसा आहे की हे तुम्ही कोरोनाचा मग विषय काढला, कोरोना शेवटी काढला कोणी, आला कोणासाठी? हा सगळा फार्मा कंपनीने उभा केलेला खेळ होता, हे आता स्पष्ट झालेलं आहे. तर एक लक्षात घ्या, मी अजून एक आपलं चर्चा चालू आहे म्हणून सांगतो. मला सांगा, प्रगती ही व्याख्या तुम्हाला काय वाटते हिराम? किंवा आपण प्रगतीकडे जात आहोत, हा देश प्रगतीकडे जात आहे, किंवा एक कुटुंब फार आता प्रगतीशील झाला आहे, तर काय मानसिक बदलांवर जायला पाहिजे, मानसिक बदल. दुसरी गोष्ट कसं आहे, तर जगामध्ये अनेक देश असे झालेले आहेत की ज्याच्यामध्ये डॉक्टरच नाही आहे, फार कमी डॉक्टर आहेत. जे आहेत ते त्यांनी हेलिकॉप्टरमध्ये वर बसून ठेवतात. जिथं रुग्ण झाला किंवा जिथं अपघात झाला तिथं तो हेलिकॉप्टरमधून एअरडॅच करतो, त्याला पिकअप करता निघून जातात. अनेक देश असे झाले आहेत की पोलीसच नाही आहे, पोलीस नाहीत म्हणून तुरुंग नाहीत. का नाहीत? कारण क्राईमच नाही आहे. मग क्राईमच नाही तर एकीकडे अशी परिस्थिती, आणि एकीकडे अकोल्याचं छोटं उदाहरण देतो मी तुम्हाला. अकोल्यामध्ये फक्त 2 पोलीस स्टेशन होते, सिटी कोतवाली, रामदासपेठ. आता अकोल्यात 12 पोलीस स्टेशन, 40 हे झालेले आहेत, ठाणकली काय म्हणतो त्याला, ते उघडतात ना मोहल्ल्यामध्ये. हा, मोहल्ला क्लिनिक नाही, मी याचं सांगतो तुम्हाला, आपलं पोलीस स्टेशन. अकोल्यामध्ये पहिले चौक्या अकोल्यामध्ये एक समजून घ्या, पूर्वी कमीत कमी हे होतं 6 डॉक्टर होते, फक्त 6 डॉक्टर अकोल्यात होते. आता 6 डॉक्टरचे अकोल्यामध्ये 1,000 डॉक्टर आहेत. मेडिकलची दुकानं फक्त 2 होती. आता एका डॉक्टरच्या मागे 2 दुकानं, म्हणजे जर 1000 डॉक्टर आहेत तर 2000 मेडिकलची दुकानं. ते आम्ही प्रगतीकडे जात आहोत की अधोगतीकडे?
तुम्ही बघताय प्रत्येक शहरामध्ये मोठी मोठी याची दुकान हे उघडली, हा, आणि हॉस्पिटल्सची काही मर्यादाच राहिलेली नाही आहे. तर ह्या सगळ्याच्या मधून आपण हे काढलं पाहिजे की आपण प्रगतीकडे जात आहोत की अधोगतीकडे, याचे जर मापदंड जर शोधून काढायचं म्हटलं तर या दृष्टिकोनातून काढलं तर आपले आपण प्रचंड अधोगतीकडे आणि खूप वेगाने जात आहोत, असाचा विषय आहे. पण ठीक आहे, आता आपल्याला त्याच्यामध्ये उगाच विषयांतर करायला परवडत नाही, तशी आपण मोकळी चर्चा करायला बसलो आहोत. तर मला एक साधा सरळ सांगा की सध्याच्या घडीला जे काही देशामध्ये हे झालेलं आहे, तुमचा त्याचा मोठा स्टडी आहे घराणेशाहीचा पॉलिटिक्स मधला, तर या संदर्भामध्ये म्हणजे आतापर्यंत असं होतं की हे म्हटलं जातायची की काँग्रेसनी घराणेशाही चालवली वगैरे, तर ते ठीक आहे. तर तुमचं भाजपमधल्या घराणेशाहीबद्दलचं काय ऑब्झर्वेशन आहे? भाजपने तिथे एक नंबर मारलेला आहे. अच्छा. हो, म्हणजे 2019ची जी विधानसभेची निवडणूक झाली त्याचं मी एक अनालिसिस केलं होतं. तर महाराष्ट्रातले जे सहकारी कारखाने होते तर 299 कारखान्यांपैकी 199 कारखान्यांचे चेअरमन किंवा जे व्हाईस चेअरमन आहेत ते भाजपचे होते. अच्छा. आणि ते भाजपचे होते म्हणजे ते संघ परिवारातले नव्हते, ते काँग्रेस राष्ट्रवादीतूनच तिकडे गेलेले होते. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचेच पण भगवा रंगले आलेले असे. आता इकडे 2024च्या निवडणुकीचं मी जे विश्लेषण केलं त्याच्यामध्ये 288 मतदारसंघांमध्ये 238 उमेदवार हे घराणेशाहीतले होते आणि त्याच्यामध्ये 32% जवळजवळ भाजपचे होते, 41% काँग्रेसचे होते आणि दोन्ही राष्ट्रवादीचे पण 43-43% होते. दोन्ही शिवसेनेचे मात्र कमी होते. अच्छा. जवळजवळ 15-20%, 15% म्हणजे दोन्ही शिवसेनेचा जो डीएनए तो अजूनही कार्यकर्त्यांचा आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी जरी तुटल्या तरी त्यांचा डीएनए घराणेशाही 43-43%. 4 मतदारसंघ, मला एक मतदारसंघ असा दिसला म्हणजे विदर्भ वाशिम मधला जो कारंजा मतदारसंघ आहे की 4 उमेदवार घराणेशाहीचे होते. म्हणजे कसंही टाकलं तरी तुम्हाला घराणेशाहीच निवडायचं. 61 मतदारसंघ असे होते की त्या 61 मतदारसंघांमध्ये किमान 2 उमेदवार घराणेशाहीतले होते. तर घराणेशाहीचं हे जे विश्लेषण जर पाहिलं तर काय 3ऱ्या पिढीतले उमेदवार आहेत, 4थ्या पिढीतले मधले घराणेशाहीतले सुभेदार आहेत. तर लोकशाहीचं पाणीच वाहत नाही, पाणीच वाहत होत नाही. आणि मग यांच्या घरातली माणसं संपल्यानंतर यांना कार्यकर्ता आठवतो. म्हणजे समजा यांची बायको, यांची बहीण, यांचा मुलगा, यांचा भाचा, यांचा पुत्र संपल्यानंतर मग आता पर्याय नाही, दूध सांगा काहीतरी चेअरमन द्यायचा आहे, कुठेतरी उपसभापती द्यायचा आहे, मग त्यांना ते हे करतात. आणि मला त्याचा तोटा असा वाटतोय की मग ग्रामीण भागातली आज आमची दलित मुलं असतील, शेतकऱ्यांची मुलं असतील, ही शिकायला लागलीत. आता यांच्यामध्ये एक ॲस्पिरेशन जागा झाले, त्यांच्यामध्ये एक नेतृत्व क्षमता आहे आणि तुम्हीच तुमच्या घरातली माणसं जर निवडणार असाल तर याला काय शेवट आहे? मग ते नेहमीचे मुद्दे येतात किंवा लोक निवडून देतात, मग लोकांना तुम्ही दोष द्या. तर माझंच म्हणणे लोकांपुढे तुम्ही पर्यायच देत नाही ना. समोरचा विरोधी पक्ष अत्यंत दुबळा करून टाकता तुम्ही, तुमच्या हातात सगळी सत्तेची साधनं असतात, 3-3 पिढ्या सत्ता, 3-3 पिढ्याचा पैसा तुमच्या हातामध्ये असतो. अशा वेळी तो विरोधी पक्ष कमजोरच असणारच समोरच्या पातळीवर. आणि म्हणून तुमच्या घराण्यामधले 3रा 4था सुभेदार आणि मग लोकांनी त्यांच्यातले गुण शोधायचे. मग ते म्हणतात की ते क्वालिटीचे नाहीत का, म्हणजे समजा आता मग यांचा मुलगा आहे पण तो कर्तृत्ववान आहे ना. अरे पण ज्यांचं कर्तृत्व तुम्ही बाहेरच येऊ दिलं नाही त्यांचं काय करायचं? मग आंबेडकरांचं कर्तृत्व बाहेर आलं मग तुम्हाला लक्षात आलं ना कारण दलितांमध्ये किती प्रचंड पोटेन्शियल होतं. म्हणजे एक आंबेडकरांना संधी मिळाल्यानंतर मग तुम्हाला लक्षात आलं ना की वंचितांमध्ये किती पोटेन्शियल असू शकतं. तसं तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जेव्हा संधी द्याल तेव्हाच हे कळेल ना की खरंच खऱ्या अर्थाने काय पोटेन्शियल आहे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये. म्हणजे तुम्हीच हे डिक्लेअर करून टाकायचं की आमची मुलं जन्मताच कर्तृत्व. हो, पण कसं आहे की आता सध्याच्या घडीला भाजपमध्ये जो याचा नेतृत्वाचा सगळा झगडा उभा राहिलाय. आपण बघताय ना की भाजपमध्ये तर आता राष्ट्रीय अध्यक्ष कोण करावं इथून सुरू आहे. पंतप्रधान पुढे कोण नावच नाही आहे. कारण काही युद्ध देखते तर कोणाला पुढे जो यायचा पुढे करण्याचा प्रयत्न करेल किंवा जो दिसेल त्याला हे कापायचं. हे असं असतात की आता हा तर राजकारणातला गुण झालाय. पहिले राजकारण कसं होतं की राजकारणात कशाला यायचं, कारण समाजकरण करता करता त्यातले काही प्रश्न जर सोडवायचे असतील तर त्याचा मार्ग राजकारणातून होता. म्हणून लोक मग राजकारणात यायची आणि हळूच मग त्याच्यामध्ये काय कायदे बदलायचे असतील किंवा काही सुधारणा करायची असतील तर ते व्हायच्या. मात्र आता तर तुम्ही बघितलंय की राजकारणात कशासाठी यायचं आहे तर 50 ओके एकदम ओके, माल लगावा माल कमाव. तर त्याच्यामुळे आता हा विषयच राहिलेला नाही आहे खरं म्हटलं म्हणजे. हे सगळं विचित्र वळणावर जे गेलेलं आहे. मला तर कधी कधी असं वाटतं की फक्त आपण लिहितो म्हणजे आपल्याला फक्त ओरडल्याचं समाधान मिळेल आणि आपण गिल्ट घालवतो बस, बाकी काही. मी व्यक्त झालो नाही त्याच्यावर वरखडा मी बोललो बा माझ्यातर्फे मी फेसबुकवर लिहिलं, मी पोस्ट टाकलं, सोशल मीडियावर टाकलं. तर मला एकदा असं एकाने विचारलं की लोकशाहीचा सर्वात मोठा फायदा काय. तर मी म्हटलं कोणत्याही प्रश्नावर ओरडता येतं
आणि तो म्हणाला तोटा काय, तर म्हटलं त्या ओरडल्याचा उपयोग होत नाही. म्हणजे प्रश्न कसे पोहोचवायचे हाच प्रश्न वाटतो मला आजकाल. म्हणजे प्रश्न पोहोचवायचे कसे, म्हणजे हा जो एक मध्यम वर्ग आहे किंवा हा जो एक असा एक बेटावर राहणारा जो एक मिडल क्लास तयार झालाय प्रत्येक याच्यामध्ये, तो सगळ्या जातीत तयार झालाय, प्रत्येक शहरात तयार झालाय. म्हणजे आता शरद जोशी जेव्हा म्हणायचे भारत इंडियात, आता इंडियात भारत आहे, भारतात इंडिया आहे. म्हणजे शहरातल्या झोपडपट्ट्यांमध्ये सगळा भारत आहे आणि ग्रामीण भागामध्ये जो सुखवस्तू थोडा वर्ग आहे, जो थोडा शेतीतून आलेला आहे, थोडा कारखानदारीतून आलेला आहे, जो नोकरशाहीतून आलेला आहे, तर तो एक इंडिया आहे. तर तो इंडिया भारताचे प्रश्नच आज पोहोचू देत नाही, अशी आजची परिस्थिती. आणि म्हणून हा जो 44 कोटीचा मध्यम वर्ग आहे, म्हणजे आज मला सांगा की परवा आपण पाहिलं की इकडे बुडणारा शेतकरी आणि तिकडे आयफोनसाठी मुंबईत रांग लागलेली, म्हणजे तिथं पोलीस नेमावं लागली. त्याची 2.25 लाखाचा जो आयफोन घ्यायचा आहे, रात्री 2 वाजल्यापासून त्यांनी मारामाऱ्या झाल्या. मग आता हा भारत इंडिया कसा समजावून घ्यायचं मला सांगा ना. इथं शहरामध्ये एखाद्याकडे जर मयत झालं तर गावातले लोक तोपर्यंत स्वयंपाक करत नाही. म्हणजे महात्मा गांधींनी एका जमान्यात म्हटलं होतं की चलो गाव की ओर, हा तो देश. आणि आताची परिस्थिती काय झालेली आहे की खेडी ओसाड पडत आहेत. एक्झॅक्टली, खेडी ओसाड पडली आहे. महाराष्ट्रामध्ये 2022ला जवळपास 3000 खेडी ओसाड पडली होती महाराष्ट्रात. आणि त्या 3000 खेड्यांपैकी जवळपास 2300 खेडी 2500 खेडी ही विदर्भातली होती. 2500 खेडी, 500 खेडी तिकडची होती. आणि आता गेल्या वर्षीचा जो आकडा आला 24चा, तुम्हाला गंमत वाटेल, त्या 3000मध्ये वाढ होऊन ती 3700 झाली आहे. बापरे, 3 वर्षात 700 खेडी वाढली. आणि त्या 700 खेडी जी काही वाढली त्याच्यामध्ये पुन्हा अशाच पद्धतीने 500 खेडी विदर्भातली आहे. लोक गेली कुठं? हो, गेली कुठं म्हणजे खेड्यात एक लक्षात घ्या कुलकर्णी, शेवटी हे भारत वसला कसा? नदीवर. नदी का पाहिजे? कारण प्यायला पाणी पाहिजे. आणि नदी का पाहिजे? तर शेतीला पाणी द्यायला पाहिजे. म्हणून शेतीसाठी म्हणून हा भारत वसला खेड्यामध्ये, हे पहिले समजून घ्या. आणि त्याच्यासाठी त्या शेतीमध्ये एक दाणा टाकला तर 1000 दाणे होतात. आलं लक्षात? हा तो देश आहे. मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की जिथे म्हणजे फार जुनं आपण जाऊ नये फार. मी तुम्हाला अगदी 2067चा सांगतो. 2067 सोन्याचा भाव 102 रुपये होता. आणि त्या वर्षी याचा भाव जो होता गव्हाचा तो 90 रुपये होता. बापरे, 90 रुपये. म्हणजे 1 क्विंटल जर गहू विकला आणि त्यावेळेचं सोनं जे आहे ते 12 ग्रॅमचं 102 रुपये होतं. एक लक्षात घ्या, दशमान पद्धती आलेली नव्हती. त्याच्यामुळे 90 रुपयामध्ये गहू विकला तर 11 ग्रॅम सोनं घेता येत होतं. 180 रुपये क्विंटल हा कापसाचा भाव होता. म्हणजे 1 क्विंटल कापूस विका आणि 24 ग्रॅम सोनं विकत घ्या. आज काय परिस्थिती झाली आहे? 1.25 लाख सोनं गेलं. हो ना. आज म्हणजे 1 क्विंटल कापूस जर विकला तर अर्धा ग्रॅम सुद्धा सोनं घेता येत नाही त्या शेतकऱ्याला. आणि गव्हाचं एक पोतं विकलं 2000 रुपये त्याला येतात. तर त्याच्यामध्ये सोन्याचं त्याला काय एखादा गुंज वगैरे किंवा अर्धा काय म्हणतात त्याला, म्हणजे याच्यामध्ये सोनं. तर कसं झालेलं आहे तुम्ही एक लक्षात घ्या की हा जो एकंदरीत जो डिटोरिएशन झालेला आहे हे काय झालं? कारण त्या ज्या जमिनीसाठी म्हणून तो तिथे राहतो, आता त्या जमिनीमध्ये फक्त आत्महत्याचं कर्जाचं पीक येत आहे. मी मेलो, माझा बाप मेला, माझा आजा त्यात मेला, मग माझं पोरगं मी याच्यात कशाला घालू? आणि पोरांनी तरी तिथं का राहावं? आणि कसं झालं की सध्याच्या घडीला कसं झालं की जोपर्यंत पिलाला पंख फुटत नाही तोपर्यंत तो इकडे उडत नाही. आता पोरानं काय झालंय की हे एंड्रॉइड हातात आला, त्याच्यामध्ये त्यांना जगात दिसतं काय चाललंय, ऍस्पिरेशन तयार झाली. मग तो म्हणतो की मी कशाला मरू येते. एक्झॅक्टली. आणि तेच मुलींच्या बाबतीत झालं. तेच मुलींच्या बाबतीत झालंय. मी मध्यंतरी एक सर्वे केला होता 45 गावांचा की शेतकरी किती मुलांचे लग्न होत नाहीत. 45 गावांमध्ये मी फिरून तो सर्वे केला होता आमच्या तालुक्यांमध्ये. तुमच्याकडे ती संख्या अजून दुप्पट जास्त आहे. मुलांची तर लग्नच होत नाही. 45 गावांमध्ये 750 मुलं सापडली होती मला. 2000 मी ज्या गावात राहतो तिथे 102 मुलं आहेत बिना लग्न. पण मी त्या मुलींची बाजू घेतो. म्हणजे बरोबर आहे ना, की मी असं म्हणतो की त्या मुलीने आपला माहेरी बाप त्या शेतीमध्ये त्याचा कसा आत्महत्येच्या टोकावर बघितलेलं आहे, तर परत ती त्या मार्गात कशाला जाईल सांगा मला. आणि तिला ज्या क्षणी सुटकेची संधी मिळाली, थोडी सुटके मिळाली तर ती पटकन निघून जाईल ना. आणि जोपर्यंत तुम्ही खेडी शहरासारखी करत नाही, शहरामध्ये खेड्यात हॉस्पिटल नाही, खेड्यामध्ये मॉल नाही, खेड्यामध्ये टॉकीज नाही, खेड्यामध्ये करमणुकी साधनं नाही, रस्ता धड नाही, तिच्या मुलाला शाळा नाही, तर तिने कसं काय त्याग करायचा? हो, शहरं जी वाढली की नाही, वाढली नाही आहेत हेरम, यांना सू झाली, फुगलेली फुगली आहे. ही सगळी खेड्यातली पोरं लोक ही जो तालुक्यातला होता, जो गावातला होता तो तालुक्यात आला, जो तालुक्यातला आहे तो शहरात गेला.
शहरातला होता तो मेट्रोत गेला. हा फरक झालाय ट्रान्सफॉर्मेशन. करेक्ट. आणि जो मेट्रो तो अमेरिकेत गेला. राहणार कशाला इथे? ज्याला अक्कल आहे, ज्याला शक्य आहे, ती माणसं देश सोडून गेली आहे. ज्याला सुटका मिळाली की तो पुढे जातोय, सुटका मिळाली की करणार काय? कारण जे थांबले ते नाईलाजाने थांबलेले, अशी परिस्थिती आहे. पण आता मला चाललं हे सगळं तुमच्या आणि माझ्या समोर असताना शेवटी तुम्हाला गंभीरपणे काय असं वाटतं की काय नेमकं करायला पाहिजे? चला लेटर आपण आता बरंच बोललो त्याच्यामुळे आपण आपल्या मला असं वाटतंय की मी जसं मागाशी म्हटलं की प्रश्न कसे पोहोचवायचे हेच मोठं आव्हान वाटतंय. म्हणजे झालंय असं की हा जो मध्यम वर्ग आहे ना, हा मध्यम वर्ग पूर्णपणे इतका आत्मकेंद्रित झालाय. आणि या देशामध्ये सगळ्या आंदोलनांचं नेतृत्व मध्यम वर्गाने केलं. अगदी शेतकरी संघटनेत सुद्धा वरची जी पिढी होती ती विचार करणाऱ्या मध्यम वर्गात होती, किंवा दलित चळवळ असेल किंवा सगळ्याच चळवळ, स्वातंत्र्याची चळवळ असेल. तर मला प्रश्न असा आहे की हा जो विचार करणारा जो मध्यम वर्ग आहे, या मध्यम वर्गाला कसं ऍड्रेस करायचं. आणि गावागावातले जी आणि काय होतंय असं की बहुजनातून जे मध्यम वर्गात आले त्यांच्याकडून माझ्या जास्त अपेक्षा होत्या. असं वाटलं की ते किमान मागे वळून त्यांचं नेतृत्व करतील. म्हणजे दलितातून आलेला मध्यम वर्ग, आदिवासीतून आलेला मध्यम वर्ग, ओबीसीतला, पण ते अधिकाधिक ब्राह्मण झाले. म्हणजे आज असं आहे की बहुजन ब्राह्मण आहे, ओबीसी ब्राह्मण आहे, दलित ब्राह्मण आहे, आदिवासी ब्राह्मण आहे, भटके ब्राह्मण आहेत. कुलकर्णी ब्राह्मण असून बोलतोय त्याला जास्त महत्व आहे. म्हणजे झालंय असं की हे म्हणजे ब्राह्मण मी आत्मकेंद्रित होणार अर्थाने म्हणालो. तर त्याच्यामुळे असं झालंय की या म्हणजे तुमची नाळ तुटलेली आहे तुमच्या शेतातल्या याच्यातून. म्हणजे ही आयफोनच्या रांगेत उभे राहणारी पोरांची मुलं कुठे आहेत? किंवा आज ज्या शहरातल्या फ्लॅटच्या मला नाही वाटत की 15-20 वर्षानंतर या देशामध्ये धान्याची कोठारं भरलेली राहतील. नाही राहणार. अगदी बरोबर. जास्त दूर जायची गरज नाही. येणारे 10 वर्ष सांगतोय मी, मॅक्झिमम सांगतोय. ते सुद्धा मी शेतीची जोडलेला आहे ते पाहून सांगतोय मी तुम्हाला. आणि पण एकीकडे आंदोलन उभे राहत नाही, चळवळी उभे राहत नाही. म्हणजे प्रश्न तीव्र आहेत का? तीव्र आहेत. आता मी ज्या विद्वान आंदोलन उभे राहत नाही असं समजू नका. आंदोलन इथं महाराष्ट्रामध्ये 53 मराठा मोर्चे निघाले लाखाचे. तुम्ही समजू नका. त्याच्यानंतर जरांगीचं की गेली वर्ष 1.5 वर्ष झाले तुम्ही बघताय तो लाखाचे कशा जावं येतो. आता मुंबईला तुम्ही बघितलंच असेल की एवढे लाखांनी लोक तिथं आले. लोक येतात कशासाठी? की ते ओसाड गावची पाटीलकी घ्यायसाठी. मला सांगा हे मराठा मोर्चे किंवा हे मोर्चे यांचं महत्वाचं काय होतं की आम्हाला आरक्षण द्या. आरक्षण कशासाठी पाहिजे? नोकरीसाठी. कुठली? सरकारी नोकरी. नोकऱ्या उपलब्ध नाहीत का? नोकऱ्या खूप उपलब्ध आहे, पण सगळ्यांना सरकारी नोकरी पाहिजे. सरकारी नोकरी तुम्हाला कधी मिळेल? तर मला आरक्षण असलं तर मिळेल, ही माझं एक विषय. परंतु आता लक्षात घ्या, ही जी काही लोक आहेत त्याच्या संदर्भात मी 2-3 लेख लिहिले त्या जरांगे. आणि तो जेव्हा आंदोलन पीकला होतं मुंबईत एवढे लाखो लोक असताना मी लेख लिहिला, ते तुम्हाला मी पाठवेल. मी त्याच्यामध्ये लोकांना सांगितलं की अरे ओसाडगावच्या पाटीलकीसाठी काय भांडताय तिथं. आणि जरांगे तुम्ही ही तुमची शक्ती जर शेतीच्या प्रश्नासाठी लावली, कारण तुम्ही एक लक्षात घ्या, मराठा म्हटला म्हणजे शेतकरी, कुणबी मराठा एकच, हे सगळी शेतकऱ्यांची मुलं. आणि ही लोक कोण आहेत की जे एका जमान्यामध्ये असं म्हणत होती की उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी म्हणजे हलकट नोकरी, युजलेस नोकरी. मग आता तू हलकट नोकरी, युजलेस नोकरीसाठी तू काय म्हणतो की नाही मला हे मिळाली पाहिजे. म्हणजे काय झालं? कारण त्याचं कारण काय झालं माहित आहे का? की शेती उद्ध्वस्त झाली. शेती उद्ध्वस्त आहे, त्यामुळे शेती थांबायला तयार नाही. आणि इकडे सुरक्षितपणे नोकरी मिळत नाही. मात्र आरक्षण मिळालं म्हणजे नोकरी मिळेल. मुळामध्ये नोकऱ्या जिथं संपल्या, जेव्हा मोदी बाबांनी आणि सगळ्यांनी नोकऱ्या ज्या होत्या सरकारी सरकारी उपक्रम जे फुकट देऊन टाकले खाजगीकरणामध्ये, आणि त्याच्यानंतर शाळा कॉलेजेस बंद करत चालले. शाळा नोकऱ्या जवळपास संपल्याच नाही. असलेल्या सरकारी नोकऱ्यांना पगार द्यायची सरकारची मारामार आहे. आणि अशा वेळेला तुम्ही काय म्हणता की मला आरक्षण मिळालं पाहिजे. कशाला बाबा? म्हणून मी त्याला उपमा वापरली की तू ओसाडगावची पाटीलकी काय मागतो, त्याच्यापेक्षा ज्या शेती उद्ध्वस्त झालेल्या शेतीमुळे तुला आज रस्त्यावर यावं लागलं त्या शेतीच्या सुधारण्याच्या मागे लागा ना. असाच विषय आहे. मग मला असं वाटतं की हा जो विचार करणारा जो वर्ग आहे ना, म्हणजे बहुजनातून आलेला आणि ह्या तो टार्गेट ग्रुप करून त्याच्याशी संवाद वाढून त्यांना या सामाजिक प्रश्नांवर संवेदनशील बसायला पाहिजे ना. पोरं काय झाली आहे त्या सगळ्यांच्या हातामध्ये हे जे अल्लादीनचा चिराग आला आहे ना, दिवसभर त्याच्यात असतात. आणि तुम्ही बघा संध्याकाळी धाबे, पानपट्ट्या, मारामाऱ्या, दारू आणि ही सगळे रील्स बनवणं. ह्या पोरांना तुम्ही
सांगणार कसं आणि हे तुमचं ऐकतील कशी हा आजच्या घडीला माझ्या त्यांच्याशी संवादाची माध्यमं काय असतील याच्यावर आपल्याला विचार म्हणजे महाविद्यालयीन तरुण आणि हा जो अस्वस्थ असणारा जो तरुण आहे, जो तुम्ही मराठा आंदोलनामध्ये म्हणालात, किंवा ती सगळे तरुण मुले, त्यांना आपल्याला समजून घ्यावं लागेल त्यांची भावना आणि हे, आणि त्या सगळ्या तरुणांची संवादाचं माध्यम काय असेल हे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्या समोर सगळ्यात मोठं आव्हान राहणार आहे. मला असं वाटतं की खूप विस्तृत ही चर्चा झाली, ऐन वेळेला आपण मुलाखत केली, परंतु एक मला असं वाटतं की बऱ्यापैकी अनेक विषयांचे कंगोरे आपण तपासले. तर अशा पद्धतीने हिरम कुलकर्णी सातत्याने आज आपल्या स्टुडिओत आले, त्याकरता मी त्यांना धन्यवाद देतो. मात्र सातत्याने आपण यांच्या संपर्कात राहूया. हिरम भाऊंसारखे जे काही लोक आहेत ती समाजामध्ये एक आशेचा किरण आहे की कोणाला तरी असं वाटतं की नाही हिरम तरी बघेल किंवा अजून काहीतरी होईल, याच्या काहीतरी विचारा वाचा फुटेल, त्या दृष्टिकोनातून आपण भेटत राहूया, चर्चा करत राहूया. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.